एक कांदा आणि एक टोमॅटोचा जो नाश्ता बनवतोय त्यामध्ये एक थेंबही पाण्याचा न टाकता एकदम खुसखुशीत आणि चविष्ट असा लहान मुलांना अतिशय पौष्टिक असा नाश्ता होतो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त एक कांदा आणि एक टोमॅटो टाकून बघा आणि काय भन्नाट असं पाण्याचा एक थेंबही न टाकता इतका खुसखुशीत आणि मस्त असा हा पौष्टिक पदार्थ बनतो. आता तो कसं काय, आता हे सगळ्यात आधी हे एक कांदा टोमॅटो, आता कांदा टोमॅटो दोन्ही मोठे घेतलेले आहे. आता यामध्ये 2 जणांचा एक कांदा आणि एक टोमॅटोमध्ये 2 जणांचा नाश्ता होतो. आता सगळ्यात आधी कांदा जो आहे तो कापून घेतलेला आहे. कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या तेही चालन, कारण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचा आहे कांदा, म्हणून कांद्याच्या थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी केल्या त्याही चालन. आणि टोमॅटोही त्याच पद्धतीने टोमॅटोच्याही मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या आहे. आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि मुलांना तीनदा भूक लागते. त्यासाठी हा फक्त 5 मिनटामध्ये हा नाश्ता होतो. फक्त मिक्सरच्या भांड्यात ना कांदा कापायचा ना काहीही जास्त कापत बसायचं. असा लमसमच कांदा, म्हणजे मोठा मोठाच कांदा मी कापलेला आहे. लगेच बनवता येईल असा हा पदार्थ आणि अतिशय पौष्टिक असा हा होतो. आता एक कांदा कापलेला आहे आणि आता हा टोमॅटो स्वच्छ आधी धुवून घेतला. त्यानंतर कारण टोमॅटो कापल्यानंतर पुन्हा धुता येत नाही, म्हणून कांदाही एका टोमॅटोच्या मी 5 ते 6 फोडी केलेल्या आहे, उभ्या लांब लांब अशा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त वेळ सगळं एकाच वेळेस न बसल्यास दोनदा हा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेलं आहे. पण आता कांदा टोमॅटो बसलेला आहे एकाच वेळेस, म्हणून आता यामध्ये फक्त कांदा टोमॅटोच वाटायचा नाही, तर आता अजून काय काय टाकायचं ते पाहू. आता सगळ्यात आधी यामध्ये 1 चमचा ओवा टाकलेला आहे. थोडेसे 1 चमचा अख्खे धने टाकलेले. उन्हाळ्यामध्ये धने हे थंड असतात. आता थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी थोडासा आल्याचा तुकडा कापून घेतलेला आहे. एकदम थोडासा चवीपुरता असा आलं घातलेलं आहे. आता जो मोठा तुकडा घेतला होता त्याच्यातला थोडासा तुकडा कट केला आणि तो घातला. तोही मिक्सरच्या भांड्यात टाकला. आता ही जी कोथिंबीर आहे थोडीशी ती पण टाकली. ती आधी स्वच्छ धुतली आणि मग टाकली. आता हे जे सगळं आहे कांदा टोमॅटो आलं, थोडासा लसूण पण टाकलेला आहे मी. आता ही 1 कांडी लसणाची टाकलेली आहे. आता याची सगळी पाणी न घालता, कारण कांदा टोमॅटोचं पाणी सुटतं, मग पाणी न घालता 1 थेंबसुद्धा पाणी न घालता हे वाटून काढलेलं आहे. एकदम पेस्ट केलेली सगळ्या याची. आता हे अशा पद्धतीने वाटून झालेलं आहे आणि ते एका मोठ्या वाटीमध्ये काढलेलं आहे, जे वाटण केलेलं आहे कांदा टोमॅटो त्याचं. आता त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ. आता यामध्ये पीठ मळताना सुद्धा आपल्याला अजिबातही पाण्याचा 1 थेंबसुद्धा, एवढं हे कांदा आणि टोमॅटो आहे एवढ्याच याच्यामध्ये पीठ सगळं कालवायचं आहे. आता 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्याच्या निम्मी बाजरीचं पीठ आणि थोडंसं डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ टाकलेलं आहे. आता हे एवढ्या याच्यामध्येच सगळं. आता त्याआधी थोडेसे मसाले टाकायचे. हळद टाकलेली थोडीशी, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार.
त्यामध्ये लाल तिखट न टाकता चिली फ्लेक्स टाकलेला आहे, म्हणजे मिरच्या होत्या त्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी न टाकता फक्त वाढल्या आणि एकदम मस्त अशी चव येते ते टाकलेलं आहे. आता तिखटच आहे म्हणून 2 मिरच्या, मग मी त्याच्यामुळं लाल तिखट अजिबातही टाकलेलं नाही आहे. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता कढीपत्ता एकदम मस्त आलेला आहे. उन्हाळ्यामध्ये कढीपत्ता एकदम छान येतो आणि तेवढाच तो पौष्टिक पण असतो. तो स्वच्छ धुतला, हिवाळ्यामध्ये त्याला असे टिक पडती, म्हणजे असे सफेद टिपके पडत्या, पण एकदम मस्त असा हा कढीपत्ता होता. 2 डगळे असे कढीपत्त्याचे आणले आणि ते स्वच्छ धुवून ते कापून घेतलेले आहे. आता हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स केलं. तवा ठेवलेला आहे. तव्याला सगळीकडून तेल लावून घेतलं. आता जो कांदा कापलेला होता त्याच्यातलं जे मागचं होतं ते मी साईडला ठेवलं होतं, बाकीचे साल्ट टाकून दिले. कांद्याने असं तेल चोळलं की डोसा काही उत्तप्पा थालीपीठ काही असं कांद्याने तेल लावलं की अजिबात चिटकत नाही. आता पाण्याचा हात घेतला, थोडंसं पीठ घेतलं आणि तव्यावर असं थापलं. आता कमी गॅस केलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. आता कांदा टोमॅटो पाणी न घालता हे पीठ मळलेलं आहे, मग इतकी भन्नाट चव लागते. लहान मुलं अगदी आवडीने फक्त 5 मिनिटामध्ये हा नाश्ता होतो. आणि ते कढीपत्ता टाकल्यामुळं त्याची चवही छान येते आणि त्याला पौष्टिकपणाही त्याचा आणखीनच वाढलेला आहे. बघा, दिसायलाच एकदम मस्त असं दिसतंय. हे थालीपीठ एकदम मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे. सॉससोबत किंवा लोणच्यासोबत याच पद्धतीने सगळे थालीपीठ बनवून घेतले.